नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली. मी संजय वरकड. आज आपण दोन विषयांची सांगड घालून सत्ता आणि सत्तेचा गैरवापर या विषयावर बोट ठेवणार आहोत. अर्थातच हे दोन विषय एकमेकांशी अजिबात संबंधित नाही, मात्र पोलिसांचा, पोलीस बळाचा, SITचा आणि सर्व यंत्रणांचा सरकार कसा वापर करतं याची ती मूर्तिमंत उदाहरणं आहेत. पहिली बातमी आहे अर्थातच सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील झालेल्या घोटाळ्यातील चंपत राय आणि अनिल मिश्रा यांची. तर दुसरी बातमी आहे थेट महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याची, अर्थात मंगेश साबळेची. आता तुम्हाला असं वाटेल की अयोध्या कुठे आणि फुलंब्री तालुका कुठे, पण मुद्दा असा आहे की भारताचा कायदा सगळीकडे सारखाच आहे. भारतामध्ये कोणताही आरोपी असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल, मी आरोपी आता म्हणणार नाही, पण कोणतीही व्यक्ती असेल तर तिला कायद्याने समान वागणूक दिली पाहिजे, हे आपलं म्हणणं असतं. प्रत्यक्षात आज सकाळी जेव्हा बातमी वाचली तेव्हा चंपत राय आणि अनिल मिश्र या दोघांनासुद्धा उत्तर प्रदेशाच्या सरकारने जी SIT स्थापन केली होती त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे. देशभर गाजत असलेला राम मंदिरातील घोटाळा आता रामाच्या विषयी श्रद्धा असलेल्या भाविकांच्यासाठी सुद्धा खूप भावनेचा विषय झालेला आहे. आणि अशा विषयामध्ये तात्काळ उत्तर प्रदेश सरकार SITची नेमणूक करतं आणि तातडीनं त्यांना क्लीन चिट दिली जाते. कारण काय की ते नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. नरेंद्र मोदी सांगतील तशा पद्धतीने ते राम मंदिराचा कारभार करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मी अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की मंगेश साबळे त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह काही असू द्या, पण शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा एक कार्यकर्ता, निवडणुकीच्या मैदानामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर मत मागणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये जाऊन तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे विषय असतील, कृषी पंपाचे विषय असतील किंवा आणखीन कोणते विषय असतील त्यावर धारेवर धरणारा कार्यकर्ता आणि वेळप्रसंगी मराठा आंदोलनामध्ये मनोज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून झटणारा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आहे. जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी एक लोकसभेची आणि निवडणूकसुद्धा लढवलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ते पराभूत जरी झालेले असले तरी त्यांनी आपलं काम काही थांबवलेलं नाही. मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी स्वतःची गाडीसुद्धा पेटून दिलेली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असा एक कार्यकर्ता एका बाजूला तडीपारीची नोटीस घेऊन कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यासारखे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केलेले लोक क्लीन चिट घेऊन पुन्हा बाहेर सही सलामत बाहेर येत आहेत. हा या देशाचा कायदा आहे का, असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागलेला आहे. मंगेश साबळे यांच्यावर जे काही आरोप आहेत, गुन्हे आहेत, ते सार्वजनिक जीवनातले आहेत. वैयक्तिक पातळीवरचे गुन्हे त्यांच्यावर अजिबातच नाही असं म्हणणार नाही. वैयक्तिक पातळीवरची गुन्ह्याची सुद्धा व्याख्या करायला हवी. त्यामुळं तडीपारीसारखं असं त्यांनी कोणती गोष्ट केली की त्यांना 2 जिल्ह्यामधून, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आलेला आहे, हा आमचा सवाल आहे. मंगेश साबळे यांच्यामुळे शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी न्यायसुद्धा मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी भांडायचं नाही का, हा सुद्धा प्रश्न आला आहे. आणि आता याच निमित्ताने मी मंगेश साबळेंच्या तडीपारीच्या निमित्तानंच महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांसाठी झगडणारे आणखीन काही यूट्यूबर्स आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये रविराज साबळे असतील, त्रिशूल पाटील असतील, या सगळ्यांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने सूड भावनेने कारवाई करायचा धडाका लावलेला आहे, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना वाटेल तसा कायदा वापरला जातो आहे का, हा आमचा सवाल आहे. त्यामुळं मंगेश साबळेंची तडीपारी असो, रविराज साबळे पाटलांचं यूट्यूब चॅनलवर गुन्हे दाखल करण्याचं प्रकरण असो, त्यांचे चॅनल डिलीट करण्याचं प्रकरण असो, त्रिशूल पाटील यांना दिलेला छळ असो किंवा लंडनमधून डॉक्टर संग्राम पाटील ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांना अंकुश लावण्याचा प्रयत्न असो, या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रांना या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं वागणूक मिळते, कारण ते भाजपचे समर्थक आहेत आणि दुसरे लोक सत्तेला आव्हान देत आहेत, गोरगरिबांसाठी झगडत आहेत, काही मुद्दे उपस्थित करत आहेत, त्यांना मात्र कायद्याचा बडगा दाखवला जात आहे. हा या देशामधला नियम झालेला आहे का, हा आमचा न्यूज यात्राचा सवाल आहे. अर्थातच मी आधी सांगितल्याप्रमाणे हे दोन विषय पूर्णतः वेगळे जरी असले तरी सत्तेची मानसिकता याच्यातून आपल्या लक्षात यायला हवी की आमच्या हातात सत्ता आहे, आमच्या विरुद्ध बोलणार त्याला आम्ही दडपून टाकू. मग तो रविराज साबळे असतील, मंगेश साबळे असतील, रविराज पाटील असतील, त्रिशूल पाटील असतील किंवा डॉक्टर संग्राम पाटील असतील, आणखीन अनेक नावं मला याच्यामध्ये घेता येईल. अनेक यूट्यूबर्सना, अनेक ज्येष्ठ पत्रकारांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये त्रास दिला जात आहे, कायद्याचा धाक दाखवला जात आहे. त्यामुळं मंगेश साबळे पाटलांच्या बाजूनं आज जर कोणी उभं राहिलं नाही तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो आहे, या म्हणीला आपण हातभार लावतो आहे का, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण विचार करा
अनिल मिश्र आणि चंपतरायासारखे मोठे गुन्हेगार, जिथं आपण भगवान श्रीरामाचं दर्शन घेतो, त्यांना आपलं श्रद्धास्थान मानतो, त्यांच्या मंदिरात घोटाळे करणारे सही सलामत बाहेर पडत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी भांडणारे मात्र तडीपार होत आहेत. हा कायदा आपल्याला मान्य आहे का, हा आमचा सवाल आहे. आज इतकंच. आपण न्यूज यात्रावर अशाच विषयांवर नेहमीच बोलणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.